विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांकडून विविध पातळीवर एकला चलोरेचा नारा दिला जातोय। याच पार्श्वभूमीवर मुंबईत नेमकी काय परिस्थिती असू शकते याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। गेल्या 3 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडणूकच झालेली नाहीये। मात्र यापूर्वी झालेल्या निवडणुकीमधील 227 पैकी 150हून अधिक नगरसेवक आहेत ते सध्या भाजप आणि शिवसेनेसोबत आहेत आणि म्हणूनच कुठेतरी दोन्ही पक्षांकडून आता स्थानिक पातळीवर एकला चलोरेचा नारा दिला जात आहे। जर एकट्याने ही निवडणूक लढली तर अधिकाधिक जागांवर आपल्याला उमेदवार देता येतील आणि अधिकाधिक नगरसेवकही निवडून देता येतील अशी भावना भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची आहे। मात्र मुंबईत जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मात्र महायुतीला याचा मोठा फटका बसू शकतो। परिणामी दोन्ही पक्षातील नेते सध्या तरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत। जरी आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही प्रमुख नेते महायुती एकत्र लढणार असं म्हणत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्त्याचा सूर काहीसा वेगळा आहे। कॅमेरामन विनोद नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।